हॅलो 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 झाले हो साजनी सुख सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा देव ताजनी सुख उडी उडी आहे माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे भोत सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी राम तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा मन विठ्ठली धरी आवडी मन विठ्ठली धरी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा राम तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे सर्व जुगाचे आगर सर्व जुगाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व जुगाचे आगर सर्व जुगाचे आगर सर्व जुगाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बाप रघुमा देवी बाड बाप रघुमा देवी बाड बाप रघुमा देवी बर देवी बर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर हे बाप रघुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा राम तोहा विठ्ठल बरवा तोहा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम हाथ ताल करी जय जय राम हरे हरि जय जय राम हाँ हाँ हरे जय 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 राम जय 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 राम हरे जय जय हरे हरे हरि जय जय राम हरे जय 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 राम हरे जय जय हरे हरे हरि जय हाँ 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 हरे जय 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 राम हरे जय जय हरे हरे हरि जय जय राम हरे जय 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 राम हरे जय जय हेलो सारा सार विचार करा उठा उठी सारा सर विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा मोठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे सार सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा मोठा उठी सार सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा मोठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट तराल दुर्गट भव सिंधू कराल दुर्गाट भव सिंधू कराल दुर्गाट भव सिंधू जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशी धरी हाचिने महाराणीचे धरी हाचिने महाराणीचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंताने निर्जल संकट कराल दुर्गट भव सिंधू कराल दुर्गाट भव सिंधू कराल दुर्गाट भव सिंधू पावने कोटी पुळी पुनीत कुणीत कामने पोटी पुळी पुनीत कोटी कुळीत पुनीत हावे गाता गीत विठोबाचे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट चिंतने निर्जल संकट चिंतने निर्जल संकट दुर्गाट भव सिंधू पार कुमाये
टाळकरी सगळे हा हा टाळी वाजवा खाली बसलेले टाळी वाजवा करा मुठा बोटे सरसर विचार 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 करा मोठा मोठे सरसर विचार करा मोठा मोठे सरसर विचार करा मुठा बोटे सरसर विचार करा मुठा बोटे नामधरा काटे विठोबाचे नामधरा काटे विठोबाचे विठोबाचे तयाच्या चिंताने निर्शेल संकट तयाच्या चिंताने निर्शेल संकट नामधरा कांती विठोबाचे नामधरा कांती विठोबाचे विठोबाचे दयाच्या चिंतेने निर्जल संकटे दयाच्या चिंतेने निर्जल संकटे कराला दुर्गट भावशिंदो कराला दुर्गट भावशिंदो भावशिंदो
बाबा चंद खाली बसलेले टाळी वाजवा बोला विठ्ठल 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 कुंडली कवरली हर पंढरीनाथ हॅलो सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू तुका मने कोटी तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू विठ्ठल विठाला 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 विठाला
सारासार विचार करा उठा उठे, नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विधींचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता. काय माझी वाणी मानेल संतांसी, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. परतावी विनंती माझी पंढरीनाथ, विनंती माझा पंढरीनाथा. चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा. परतावी विनंती माझी पंढरीनाथा, परतावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. परिसावी विनंती
माझी पंढरीनाथा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आवाज येतोय सगळ्यांना. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र भूषण शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारी पंचअवतारी संत ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस आणि ते झाले या सकल वारकरी संप्रदायाचे कळस. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. हा असं लक्ष ठेवा. या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ज्यांना ओळखलं जातं नोहे नोहे तर ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांच्याशिवाय वारकरी संप्रदायाची पूर्णता होऊ शकत नाही. या दोन संतांनी वारकरी संप्रदायाला परिपूर्णता आणून दिली. कारण ज्ञानोबराय या वारकरी संप्रदायाचा पाया आहेत. बहिणाबाई अभंग लिहित असताना लिहितात ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. ज्ञानोबरायांच्या रूपाने या वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत झाला आणि तुकोबरायांच्या रूपाने या वारकरी संप्रदायाचा कळस मजबूत झाला. म्हणून एकतर सुरुवात चांगली व्हावी आणि सुरुवात जरी मागं पुढं झाली तरी कोणत्याही गोष्टीचा समारोप मात्र नेहमी चांगला व्हावा. आपण म्हणतो का नाही शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आज कीर्तन पण पहिल्या दिवसाचं माझ्या वाट्याला आहे का नाही. पहिल्या दिवशी लय अडचण असते आहे का नाही. अमोल महाराज सरांनी बहुतेक म्हणून टाकले काय पहिल्या दिवशी एवढी लोक पाहायला मिळत नाहीत. कारण पहिला दिवस म्हटलं की लोक म्हणतात अजून 8 दिवस ह्यांचं दररोज ऐकायचंच आहे का नाही. ह्यांना काय कामधाम नाही. 8 दिवस ऐकायचं आहे. बघू उद्या जाऊ. पहिल्या दिवशी गर्दी पाहायला मिळत नाही. पण पहिल्या दिवशी एवढा प्रचंड जनसमुदाय इथं पाहिल्यानंतर निश्चित 64 वर्ष ना 64 वर्ष झाले आपला पारायण सोहळा चालतोय. नक्कीच या पारायण सोहळ्याचं पूर्णतेला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी कीर्तन करायचं भाग्य मला मिळालं. तुकोबाऱ्यांचा अभंग कीर्तनासाठी घेतलेला आहे. आजच्या दिवसाकरिता पोषक असा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विढाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण करुणा वरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार पांडुरंग पंढरीश परमात्मा. भगवान परमात्म्याच्या निश्चिम आणि आघात कृपेने चालू असणारा आपला अखंड हरिनाम महिला मंडळ अखंड हरिनाम असंच बोलत जायचा. एखादं उत्तर चुकलं तरी हरकत मी वेळेपेक्षा जास्त तुमचा वेळ घेणार नाही. ठरलेल्या वेळात माझा नियम आहे. गाडी किती पण उशिरा सुटली तरी स्टॉपवर वेळेवर पोचण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्या दिवशीला जर महाराजाने एवढा वेळ खाल्ला आता तुम्ही मुरलेला आहे सगळी म्हणून जबाबदारी आहे. माझं वय वर्ष आत्ता 22 चालू आहे. 22 वर्षाच्या पोरानं 64 वर्ष झाली आपला पारायण सोहळा चाललाय. माझ्यासारख्या पोरानं काय कीर्तन करावं. मोठी कसोटी आहे माझ्या समोर. विठाला उत्तर चुकलं तरी चालेल पण बोलायचं. खोटं बोलायचं पण रिटर्न बोलायचं होय. उत्तर चुकलं तरी चालतंय पण बोलल्याशिवाय राहणार नाही. बोलल्याशिवाय राहायचं नाही. कारण एखादं उत्तर जरी चुकलं तर मी तुम्हाला काय म्हणणार नाही. आणि जर म्हटलो तर हितनं तुम्ही मला माघार नीट जाऊन देणार नाही होय. त्यामुळं आनंदाच्या वातावरणामध्ये कीर्तन ऐका. फक्त 1 तास माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे. उर्वरित 1 तासामध्ये मी अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडणार आहे. कारण ज्या ठिकाणी आनंद असतो त्या ठिकाणी तो जगाचा मालक भगवान परमात्मा असतो. ऐका. मजा दीवानों को मिलता है, मजा दीवानों से मिलता है, मजा दीवानों को मिलता है,
मजा दीवानों से मिलता है, अरे कान्हा भी जब दीवाना बन के दीवानों से मिलता है. त्यामुळं देव सुद्धा इथपर्यंत येऊन पोहोचला पाहिजे. आनंदाच्या वातावरणामध्ये कीर्तन ऐका. मी शॉर्ट बट स्वीट थोडंच सांगणार, पण निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विढाला भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 64वे. या 64व्या वर्षातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराला मिळाली. खऱ्या अर्थानं माझं काहीतरी भाग्य असलं पाहिजे. मी कुठं शिकायला होतो आता तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायची काही गरज नाही. जरंडेश्वरच्या दिंडी सोहळ्यामध्ये अमोल सरांचं कीर्तन होतं आणि त्यांची थोडीशी आजारपण असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि शेवटच्या 10 मिनिटाच्या आधी महाराजांनी सांगितलं कीर्तन कोण करतंय. सगळे बसलो होतो. कीर्तन कोण करतंय म्हणलं. माझं पंढरपूरमध्ये आषाढीला कीर्तन होतं. तुम्ही दिंडीला असाल बरीच लोक आहे ना. आषाढीला पंढरपुरात कीर्तन होतं. मी म्हणलं आत्ता जर कीर्तनाला हो म्हणलो तर पंढरपुरात कीर्तन करायला भेटणार नाही. तिथं कीर्तन कसं का होईना, पण आषाढीच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये कीर्तन करायला मिळते, ह्याच्याशिवाय दुसरं भाग्य नाही. मी म्हणलं मी तयार होत नव्हतो. महाराजांनी शेवटी माझ्याकडे बोट केलं आणि सांगितलं राहुल करशील का. म्हणलं कीर्तन करेन, पण माझं पंढरपुरातलं कीर्तन कुणाला देणार नाही. भांडून का होईना, पण जरंडेश्वराच्या दिंडीत जरंडेश्वराची सेवा म्हणून 2 कीर्तन केली. विढाला या पारायण सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं मोलाचं वाटा कोणाचा असेल. श्री विठ्ठल भजनी मंडळ जळगाव, महिला भजनी मंडळ असतील, समस्त ग्रामस्थ मंडळ जळगाव व त्याचबरोबर आता सगळे चेहरे ओळखीचे वाटतात. इकडं गोगावलेकर ग्रामस्थ मंडळी आलेले आहेत. सगळीच लोक मुंबईपासून आता काल आले तरीसुद्धा माझं कीर्तन आहे म्हटल्यानंतर इकडं सचिनदादा आमचा आला आहे. पाटखळची ग्रामस्थ पाठीमागं बसलेले आहेत. पंचक्रोशीतली सगळीच मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे. खऱ्या अर्थानं दिंडीत मला तयार केले बघा ह्या माणसांनी. भांडून सांगितलं राहुल महाराजांचं कीर्तन झालंच पाहिजे. आणि मी माझ्या जीवनात 2 मिनटं घेऊन सांगतो. मी शिक्षण संस्थेत गुरुकुलला आंबेघरला शिकायला होतो. महाराजांनी सांगितले जीवनात पैसा एक वेळ कमी कमवता आला तरी चालेल, पण जीवनात माणसं कमवायला मात्र कुठे कमी पडायचं नाही. माणसं मात्र आपण चांगली कमवली पाहिजेत. हक्काची माणसे. चूक तिथं चूक मला आजपर्यंत सांगितली आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या मंडळींमुळं मी आज कीर्तनासाठी उभा आहे. आपल्याच गावचं वैभव श्री हरिभक्त पारायण अमोल महाराज सर, ते सुद्धा भरपूर ठिकाणी माझ्यापेक्षा जुना परमार्थ आहे. भरपूर ठिकाणी कीर्तनाला आमच्या भागात सुद्धा असतात. त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. समस्त ग्रामस्थ मंडळ जळगाव पकवाजासाठी उत्कृष्ट ज्यांची साथ आहे. आपल्याच गावचं वैभव मृदुंग अलंकार मृदुंग विशारद रोहित महाराज टिपरे महाराजांचं सुद्धा दर्शन घेतो. गायनासाठी विजय महाराज आहेत. सगळीच गुणीजन मंडळ या ठिकाणी कलाकारासाठी उभे राहिलेले आहेत. टाळकरी मंडळ, महिला मंडळ सगळ्यांचं दर्शन. इकडं खाली बसलेले, वर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, गुडघं टेकलेले, पाय पसरलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कीर्तन चालू आहे तरी घरी खोटवरती पालतं पडून झोपले ते, सगळ्यांचं दर्शन कीर्तनाला सुरुवात. विढाला प्रस्तुत चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या विश्वाच्या पाठीवर जगद्गुरु 3, आद्य गुरु शंकराचार्य 1, कृष्णम वंदे जगद्गुरु 2, वसुदेव सुतम कंस चाणूर्यवर्धनम देवकी परमानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज 3. यानंतर पुन्हा जगद्गुरु होणे नाही. 3 जगद्गुरु होऊन गेले. त्यापैकी एका साधूचा कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. त्या साधूचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकोबारायांचा जर अधिकार सांगायचं झालं तर माझ्या तुकोबारायांचं नाव घेतल्यावर तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम तुकोबारायांचा अधिकार सांगायचं झालं तर ज्या काळाला तुम्ही आम्ही सगळेजण घाबरतो का नाही? कुणाला वाटतंय का मला मरण यावं कुणाला वाटत नाही. दोन गोष्टी आहेत. प्रत्येकाला दुःख माझ्या वाट्याला यावं असं कधीच कुणाला वाटत नाही. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भाविना जीवे न वांचिता दुःख पावे येणे न संभवे संतोषी. मला दुःख मिळावं असं कुणाला वाटत नाही. 2 एकरात आलं लावलं आणि वाटते का कुणाला 5-7 लाख रुपये त्याच्यावरती खर्च केलाय आणि अगदी 5 रुपये सुद्धा दर सापडू नाही. वाटतंय का? सगळ्याला वाटतंय किमान आता 100 पार गेलं पाहिजे. आहे का नाही? आशा आहे का नाही? आणि जिथं आशा आहे तिथं दुःख हे ठरलेलंच आहे का नाही? मी आता कीर्तनाला येत असताना घरनं विचार करून आलो असतो, काय नाही जळगावमध्ये कीर्तन आहे, लय राहिलं 5-50 आशा करून जर उभा राहिलो असतो तर कीर्तन किती बी चांगलं होऊ द्या, बरं वाटेल का? म्हणून आशा करायची. कुणाला दुःख व्हावं असं कुठल्या जीवाला वाटत नाही आणि मला मरण यावं असं देखील कुणाला वाटत नाही. मरण यावं असं कुणाला वाटत नाही. ज्या काळाला तुम्ही आम्ही सगळेजण घाबरतो त्या काळाच्या मस्तकावरती पाय देऊन माझे तुकोबाराय उभे राहिले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाला सुद्धा तुकोबारायांनी थांबवलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. माझ्या तुकोबारायांचा जर अधिकारच सांगायचं झालं तर तुकोबारायांनी लिहिलेल्या अभंग गाथा दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या होत्या. जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया तारियेल्या जैशालाया तारियेल्या जैशालाया जळी दगडा सहित वया तारियेल्या जैशालाया धन्य तुकोबा समर्थ. ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये टाकल्यानंतर लाह्या म्हणतात का चिरमुरं इकडं लाह्या ना, पाण्यामध्ये लाह्या टाकल्यानंतर त्या लगेच तळात बुडतात का नाही? नाही, आमच्याकडं मेल्यावर माणसं जळतात, इकडं तसंच आहे ना. बोलत चला, बोलल्याशिवाय मला कळणार नाही. आवाज कुणाचा? बचत गटाचा. बोलत जावा. ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये लाह्या तरंगाव्या तशा दगडाला बांधून बुडवलेल्या वया अभंग गाथा पाण्यामध्ये वरती तरंगू लागल्या. एवढा अधिकार तुकोबारायांचा होता. एवढंच नाही, 1 मिनिटामध्ये सांगून जातो, ऐका. तुकोबाराय कोण? त्या काळातले तुकोबारायांचे कट्टर वैरी, तुकोबारायांचा सदैव तिरस्कार करणारे रामेश्वर शास्त्री
ते सुद्धा तुकोबरायांचं वर्णन करत असताना म्हणतात, तुकिता तुलनी ब्रह्मा तुमाची आले मनोनी रामेश्वरी निरामेश्वरी त्यांनी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती मायदासरी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले मनवुनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. देव समान असणारे देवते संत निमित्त त्या प्रतिमा असा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. आणि ते तुकोबराय तुम्हा मला सांगतात, बाबा रे सारासार विचार करा उठा उठी. सार आणि आसार याचा विचार उठा उठी म्हणजे तातडीने करा, वेळ वाया घालवू नका. कारण या देहाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं हो साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. याचा भरोसा नाही. आणखी सांगू, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, दान इतुले द्या मज दिना. म्हणे फेडी येला तुकियाचा बांधव का, बरोबर ना. भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. कपातलाच्या कपात, बशीतलाच्या बशीत, बशीत वतलेला चहा होटापर्यंत येईल का नाही सांगता येते का. नाही सांगता येत आहे का नाही. देव पण हुशार आहे. जन्माला घातलं सगळं अधिकार दिलं, जन्माला यायच्या आधी कळतं, मरताना कळत नाही. तो अधिकार त्यानं त्याच्या जवळ. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंब्या घरी पाणी. देवाचा अधिकार फार मोठा आहे. तुकोबराय म्हणतात, सार आणि आसार याचा विचार तातडीने करा. तुम्ही आम्ही संसारात एवढे गुरफटून स्वतःला घेतलेला आहे, आपल्याला कळत नाही. आयुष्य निघून चाललंय, आपल्या लक्षात येत नाही. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह जाणार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुकोबराय म्हणतात, आता उशीर करू नका, तातडीने विचार करा. नक्की तुमच्या जीवनात सार काय आणि आसार काय आपल्याला आतापर्यंत कळालं नाही. संसार आसार आहे आणि तो जगाचा मालक भगवान परमात्मा सार आहे. या संसारात कितीही करा, सुख भेटू शकत नाही. सुख भेटत. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा. या संसारात सुख भेटू शकत नाही. खाली बसलेले महिला मंडळ खरं उत्तर द्या. आतापर्यंत तुमचं आयुष्य
सुख भोगण्यामध्ये गेलं का सुखाची आशा करण्यामध्ये गेलं? हा, माझं कळतंय ना, मी महाराष्ट्रातलाच आहे. हा, 1-1.5 तास अंतर आहे, कळतंय ना. कर्नाटकात ना आल्यासारखं बघते ते सगळे माझ्याकडे. हा, वेगळं आहे का काय? मला आवाज कळतंय ना. महिला मंडळ, आशा करण्यावर गेलं का सुखाचा उपभोग घेण्यामध्ये गेलं? आशा करण्यामध्ये गेलं. आपल्याला वाटतं एवढं मी काम केलं की सुख भेटेल, एवढंच काम केलं की लगेच मला सुख भेटेल. पण तेवढं सुख भेटतंय ना भेटतंय, तोपर्यंत डोंगरा एवढं दुःख आपला पाठलाग केल्याशिवाय राहत नाही. या संसारात कुणालाही सुख भेटत नाही. ऐका, ज्ञानोबराय ओवी खर्ची घालतात. जे लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेत उदय होय आस्था लागी, आणि दुःख लेऊनी सुखाचे अंगी, सळीत जगाते. ज्ञानोबराय दृष्टांतामध्ये सांगतात, सुख आणि दुःख हे नियती नावाच्या एकाच आईची 2 लेकरं आहेत. एकदा दोघेही जण भावंड खेळत 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 आपल्या जळगावामध्ये आली. आल्यानंतर महिला मंडळ, खरं सांगा, लाडकी बहीण योजना पुढे चालावी अशी वाटते ना? मग बोला. ऐका, दोघंही भावंड आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचली. आता समोरून सुख सुद्धा येताना दिसतंय आणि दुःख पण दिसतंय. आपण कुणाला घरात घेणार? हा, बोला. तुमचं माझं काही वेगळं नाही. तुम्हाला जसं वाटते 4 पैसे मिळावे तसं मला पण, हा, प्रत्येकाला वाटते का नाही? आणि पैसा कमवायला कुणी लाजायचं नाही. कलियुगात मी माफी मागून बोलतोय, चुकत असलं तर मला माफ करा, माझा काय अधिकार फार मोठा नाही. पण कलियुगात जर पैसा जवळ नसेल, तो थोडा असू द्या, मध्यम प्रमाणात असू द्या, पण पाकच जर नसला तर कलियुगात आपली किंमत कुत्र्याच्या बरोबर सगळे करतात. करतात का नाही? कुत्र्यासारखे हाडहाड करतात. बाकीच्या बाहेरच्यांचं सोडा, मी मनातलं सांगत नाही, मनाचं सांगत नाही. जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैसे विपरीत झाले देह तोची नोहे दूजा. देह बदलला नाही, बाहेरच्यांचं सोडा, पण कमवायचं बंद झाल्यानंतर आपल्या घरातली सुद्धा आपली हाडहाड करतात. ज्या बायकोला, पुरुष मंडळ, आज पाडव्याचा सण आहे माहिती आहे ना? बायकोला काय घेतलं का नाही? नव्याचं जुनं काय केलं का नाही? हा, इकडं आहे का नाही परंपरा? का लाडक्या बहिणी दिवाळी काढली? हा, हा, आता सगळ्याला बोलायला कारण झाले आहे का नाही? ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. पाडव्याच्या दिवशी आहे का नाही, प्रत्येक पाडव्याला ज्या बायकोला तुम्ही साडी आणून दिली, भावानं प्रत्येक भाऊबीजेला आपल्या बहिणीसाठी साडी घेऊन दिली. पगार झाल्यानंतर पहिला पगार ज्या बायकोच्या हातावरती ठेवला, म्हातारपण आलं, शरीर थकून गेलं, आता काम होत नाही, पैसा घरात आणायचं तुम्ही बंद झाला, तीच बायको म्हणते एवढं म्हातारडं मरतं तर बरं होतं. मी मनाचं सांगणार नाही, मी प्रत्येक वाक्याला प्रमाण देतोय. बाईला म्हणे खरं, मरता तरी बरे आणि नासिले घर कोणिया. तीच तुमची बायको म्हणते एवढं म्हातारडं मरतं तर बरं होतंय. ह्यानं थुंकून थुंकून अख्ख्या घरात वाट लावली, तेवढ्या म्हातारड्याचा कार्यक्रम झाला तर बरं होईल. पुरुष मंडळ कोण म्हणतंय? बायको. मग पाडव्याला बघा कसं काय, हा विठाल, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, पैसा प्रत्येकानं कमवलाच पाहिजे. पण पैसा कमवत असताना कशा पद्धतीनं कमवला पाहिजे? जोडून या धन उत्तम, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उत्तम
असं ऐकायला भेटल्यानंतर जोरात टाळी वाजवा, जोरात. कीर्तन करणं एवढं अवघड कीर्तन करणं अवघड नाही हा. फक्त काय नाही 10-15 वर्ष शिकायला जायचं आहे का नाही. ह्याच्या पलीकडे काय अवघड आहे. असे कलाकार असल्यानंतर खरंच कीर्तन करायला लय सोपं जातं. आणि सर खरंच माझं काहीतरी भाग्य असेल, इथून पुढं मला कीर्तन हिथं करायला नाही भेटलं तरी चालेल, पण आज मी आनंद घेतल्याशिवाय हिथनं जाणार नाही. असे कलाकार असल्यानंतर काय अवघड आहे कीर्तन करायचं आहे का नाही. नाहीतर काय काय गावात सरांना विचारा, मला अशी परिस्थिती सुद्धा भेटली, कीर्तनाची पंचपदी खाली बसून महाभागांनी सुरू केल्या. पंचपदी भजनाला जसं बसतो तसा गोल येडा घालून पंचपदी कीर्तनाची सुरू केल्या. अशी परिस्थिती काही काही भागात आहे. कीर्तनकार जर कीर्तनासाठी उभा राहिला तर साथीला असणारे सुरू करतात, तू का म्हणे माझ्या ह्याची सर्व जोगा हो हो आणखीन वर्ण. असलं ऐकल्यानंतर कीर्तनकाराला वाटतं 11 कधी वाजतायत. हा कीर्तनकार घड्याळाकडे बघतो, 11 वाजले की 10 मिनिटं आधीच उरकून कार्यक्रम घराकडं निघाला. असं ऐकायला बरं वाटल्यानंतर आनंद वाटतो आहे का नाही. मी काय आज कीर्तन करत नाही, मी कीर्तनाला आज मी जो अभंग घेतलाय पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये सांगतो, माझ्या जीवनात हा अभंग पहिल्यांदा घेतलाय. तो पण हिथं मागाशी साहिल महाराज बोलले हा अभंग घेऊया. मी विचारल्यानंतर कुठला अभंग घेऊ, आमचे गुरुबंधू आहे साहिल महाराज भाकरवाडी, तुमच्या भागाचं वैभव आहे, आमच्याबरोबर शिकायला होते. सहज चर्चा झाली, भगवान परमात्म्याच्या दारात सांगतोय. पहिल्यांदा मी अभंग घेतलाय, पण वाटतंय का काय तसं हसत चालत बोलत एकदा अनुभव आला का नाही. आणि जिसका गुरुमध्ये जर ताकद असली तर शिष्याला झुकायची गरज लागत नाही. आणि मी कोणाच्या बापाला पण कधी घाबरत नाही. म्हणून असं आहे, खोटं बोलायचं पण ऐका आनंदाच्या वातावरणात. कुणाला वाटत नाही पैसा कमवला पाहिजे, पण उत्तम मार्गाने कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम मार्गाने पैसा कमवला पाहिजे. प्रत्येक जण पैशासाठी धडपड करतोय. वासुदेवाची आई कावानी, वासुदेवाची आई कावानी, जगात नाही राम रे. वासुदेवाची आई कावानी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. या जगातली सारी माणस झाली या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. या पैशाची जादू न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव रे. आई सोडून घेत झेप या पैशाच्या पाठी रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम. दाम करी काम रे. दाम करी काम. पैशाने सगळं होत असतं. समोरून सुख आणि दुःख आलं, प्रत्येक जण सुखाला घरात बोलवू लागलं. सुखाला घरात बोलवण्यासाठी सगळ्यांनी पायगाड्या हंतरल्या. नको नको तसा त्या सुखाचा पाहुणचार केला. पण दुःखाला बघितल्यानंतर सगळेजण त्याच्या पाठीमागं दगड घेऊन लागली. तू तेवढा इथनं चालता हो, तू तेवढा आमच्याकडे यायचं नाही. सगळी दगड घेऊन दुःखाच्या पाठीमागं लागली. दुःख रडत रडत आई जवळ गेला आणि आईला घडलेली हकीकत सांगितली. आई, दादाला सगळेजण घरामध्ये घेतात आणि मी गेल्यानंतर मात्र मला गावातून सगळ्यांनी हाकलून बाहेर पाठवलं. दुःख रडत असतं. आईने सांगितलं, बाळा काळजी करू नको. कोणती आई लेकरू कसंही असू द्या, दारुडा असू द्या,
दररोज आईला मारहाण करत असू द्या, पण ती आई त्या लेकराचं वाईट व्हावं असं कधी चिंतत नाही. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळी घेता क्षीण गेला. आईने सांगितलं, बाळा काळजी करू नको, काळजी करू नको, मी ह्यावरती काहीतरी मार्ग काढते. संध्याकाळची वेळ होते, सुख आनंदामध्ये घरात येतं. सुख घडलेली हकीकत आपल्या आईला सांगू लागतं. आई, सगळ्यांनी मला जळगावकर ग्रामस्थांनी महिला मंडळीने सगळ्यांनी माझी पूजा केली, मला पायगड्या अंतरल्या, सगळ्यांनी बासुंदी, आज काय काय होतं, चपाती, मसाले भात, आणखीन पापड, आणखीन काय राहिलं, मटकीची भाजी, एक भजी, म्हणजे पदार्थ. आणि खरे माऊलींना भरपूर त्रास झाला, पण एक गोष्ट सगळ्यांना मान्यच करावी लागेल. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांना साधं खापर सुद्धा नेऊ दिलं नाही. ओ, मिळालेली दीक्षा, माधुकरी मागून आणलेलं पीठ ते सुद्धा मातीमध्ये कालवलं, पण नेऊ दिलं नाही. पण आज नुसतं ज्ञानोबा माऊली भजन म्हटल्यानंतर सगळे पाय पुजून समोर पंचपक्वानाचं ताट खाऊ घातल्याशिवाय राहत नाहीत. ही ताकद ज्ञानोबारायन तुकोबारायांची. एवढा वारकरी संप्रदाय विशाल आहे का नाही? काही लोकांना वाटतं ही पांढरी कपडे घातले आता किती मोजता येणार नाही एवढं टाळकरी सगळं. ही गावचीच ना सगळी. हा, टाळ्या वाजवा तुमच्या लेकरांसाठी. कारण बाहेर जाऊन कोणीही तयार होतं, पण गावात तयार होणं लय अवघड. कारण यांना माहीत असतंय, लय जोर बोललं तर हे सरळ म्हणाय बसलेत, अय बुवा तुझं तुझ्याकडं ठेव, आम्हाला काय शिकू नको. गावात लय भाग घ्यायचा नसतो, पण सरांनी ही सगळी विद्यार्थी आणि तुमच्या भजनी मंडळ असेल, सगळ्याच ग्रामस्थांचं मूल्याचा वाटा असेल, पण ही लेकरं इथं टाळासाठी उभे दिसत आहेत. हा परमार्थ टिकून राहिला पाहिजे. नाहीतर पारायण 70-75 वर्ष झाली चालू आहे आणि टाळाला टाळकरी एक सुद्धा नाही. ऐकायला सुद्धा मोजकी 4 टाळकी समोर बसतायत, तर सप्ताह करून फायदा नाही. परिवर्तन घडलं पाहिजे, त्याच्यासाठी सप्ताह. दुःखाने सांगितलं, आई सगळे मला मारतायत. आईने सांगितलं, बाळा काळजी करू नको, उद्या मी मार्ग काढते. दुसरा दिवस उजडल्यानंतर पुन्हा दोघे जण खेळायला आपल्या जळगावकडे यायला निघाले. आईने सांगितलं, बाळा थांबा. दोघांनाही थांबवलं. सुखाला सांगितलं, दादा तुझी कपडे काढ. दुःखाला सांगितलं, बाळा तुझीही कपडे काढ. सुखाची कपडे दुःखाला घालायला दिली आणि दुःखाची कपडे सुखाला घालायला दिली. आता सांगितलं जावा खेळायला. दोघे पुन्हा खेळत खेळत आपल्या जळगावामध्ये येऊन पोहोचले. पण आज मात्र आश्चर्य असं घडलं, काल ज्या सुख दुःखाच्या पाठीमागं तुम्ही सगळेजण दगड घेऊन लागला होता, आज मात्र त्याच दुःखाला तुम्ही सगळेजण घरात बोलवू लागला का? कारण दुःखाने कपडे मात्र सुखाची घातली होती. तुम्हा सगळ्यांना वाटलं समोरून येणार सुखच आहे. वरच्या कपड्याला भुलून खरं असणार सुख आपण हाकलून बाहेर काढलं आणि दुःखाला मात्र आपल्या घरात घेतलं. परमार्थ कडू वाटतो, पण परमार्थ गोड आहे. आणि संसार गोड लागतो, पण संसार हा कडू आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. सगळेजण या संसारात दुःखाच्या अधीन झालोय, पण यातून बाहेर निघावं असं कुणाला वाटत नाही. 64 वर्षात कितीतरी कीर्तनकारांनी सांगितलं असेल, संसारात दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. किंवा संसार दुःख मुळे चहूकडे विंगळ. संसारात दुःख आहे सांगितलं का नाही? सगळे कीर्तनकार सांगून सांगून कीर्तनकार बदलले, पण आपण मात्र संसार सोडला नाही. संसार कुणीही सोडत नाही. या संसारात दुःख आहे. संसाराची सुरुवात माहितीये कुठनं? खऱ्या अर्थानं आपण दुःखाच्या डरीत उडी कुठं मारतो माहितीये का? हा, बाबा सांगतायत बघा तिकडे, टाळ्या वाजवा.
डोक्या अक्षदा पडल्यानंतर स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितं. बस एखाद्याचं ठरत नसल तो म्हणाल ह्योच बुवा पुढच्या वर्षी आणा. हा आता लग्नाचं लई कोडं झालंय का नाही. आमच्या गावात नुसत्या आमच्या गावात जर गडी बाहेर काढलं बुवा तर मोठं ट्रक जवळजवळ 5-7 ट्रक भरतेला मोठं एवढं गडी आता लग्नाला येऊन पोचल्यात. पण पुरी नाही. जो भेटल तो म्हणतो महाराज तुम्ही दररोज बाहेर फिरताय आमचा असं पोरग आहे पण एक पण महाभाग म्हणत नाही महाराज आमची पोरगी आहे. तेवढं पोरगीचं कुठं बघता का. आणि एक सांगू मुलींची कमी नाही बरं का पण चांगल्या पोरांची मात्र निश्चित कमी. तुम्ही दारवा पिऊ नका सिगारेट ओढू नका चांगलं खावा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला राहील का. जर तुमचं वागणं जर चांगलं असेल नुसता तुमच्या लग्नाचा विषय निघाल्यानंतर 10-5 स्थळं तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं घराच्या बाहेर पडलं की संध्याकाळी घरात आणताना त्याला हाताला धरून आणावं लागतंय. जत्रत दांड्या असतात ना शिवरात ह्याला नवरात्रीला खेळल्या का नाही. ह्याचा दररोज गरबा चालू असतो. असल्याला पुरी भेटतील का भेटणार नाही. कलियुगातली परिस्थिती. डोक्या अक्षदा पडली की गडी आतापर्यंत म्हणतो आपण पोरग लय बरं होतं पण अक्षदा पडल्यापासून पार बिघडले म्हणतं का नाही. आता मी पण एवढा रिटून बोलतोय म्हणजे माझं अजून झालं नाही म्हणून आहे का नाही. माझं झाल्यावर काय बोल आता शूटिंग चालू आहे असलं बोलल्यावर परत खायचं अवघड आहे का नाही. म्हणून नाही तर आपलं रिटून बोलाय जाते का काय. असं आहे लय कोडे आहे का नाही बुवा. बोला उघडं करावं तरी कोडे आणि झाकावं तरी कोडे. म्हणतो ना बाहेर गडी एकदम ताट आणि घरात गेल्या तुम्ही म्हणाल तसं कुणाचं काही चालत नाही. आणि तसंच असलं पाहिजे आहे का नाही. लय उगाच कीर्तन ऐकायला आज माझं मी सांगेन कीर्तनात उद्या बायकोवर जाळ काढाय जाल आणि पाणी बंद झालं तर पुन्हा मला सांगायचं नाही. त्यामुळं कसं आहे जसं चाललंय तसं आपलं सुरळीत चाललंय. संसाराची सुरुवात अक्षदा पडल्यानंतर आपण म्हणतो बघा तुम्ही लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा फक्त थाट बघायचा. लग्नाच्या दिवशी नवरदेवाला जर तुम्ही म्हणला ना पाहुणं कसं काय चाललंय राम राम ते म्हणतं राम राम. आता म्हणायचं फुल रेंज 5G आहे का नाही. आता 5G वैगडी म्हणायचं. आणखी 2-4 महिने झाले म्हटलं ना पाहुणं कसं काय चाललंय राम राम ते म्हणतं राम राम. आता म्हणायचं 2 कांड्या खाली आलं. आणखी एखादं लेकरू झाल्यावर म्हटलं ना पाहुणं कसं काय चाललंय तो म्हणतो महाराज काय मजाच नाही. आता म्हणायचं रेंज गेली. एवढा संसार अवघड आहे महाराज आहे का नाही. ज्याचं ठरत नाही त्याला पण कोडन ज्याचं ठरलंय त्याला पण लय अवघड कार्यक्रम असतो आहे का नाही. सुटका आहे का कुणाची सुटका नाही. एक जण म्हटला महाराज लग्ना बिग्नाच्या भानगडीला पडायचं नाही. म्हटलं काय झालं. म्हटलं महाराज मी म्हटलं का तुझं झालंय चांगलं बायका पोरांच्यात खेळतोय आणि म्हणतोय मला लग्न करायचं नाही. म्हटलं महाराज अनुभवाचे बोल तुम्ही कीर्तनात सांगताना अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभवाचे बोल सांगतो महाराज लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. कळतंय ना माझं. नाही कळलं तर काल्याच्या दिवशी महाप्रसाद आहे काळजी करायचं नाही. ऐका म्हणला महाराज लग्नाच्या भानगडीत पडू नका. म्हटलं झालं काय. तो म्हणला महाराज पगार झाल्या पहिला पगार बायकोच्या हातावर ठेवतो. प्रत्येक सणाला बायकोला साडी घेतो. आणखीन वर्षभरात एखादा सण असला पैसे असले तर त्यातनं थोडकं आता तोळं करणं एवढं सोपं राहिलं नाही. आता 24 कॅरेटचा दर 82च्या घरात पोचलाय. लाखावर पोचला की फक्त आपण बारके कानातले झुमके तेवढंच करणार. परत कुठला गडी तोळ्याची काय भानगड काढणार नाही. लय अवघड आहे का नाही. सोन्याचा दर आकाश एवढा भिडायला लागला. ऐका म्हणला महाराज आणखीन पैसे आले की थोडकं मोडकं काहीतरी आणखी करत असतो. पण बायको कधीच चांगलं म्हणली नाही. बघाय नाही म्हणतात बायको कधीच चांगलं म्हणली नाही महाराज. म्हटलं काय झालं. त्यानं सांगितलं महाराज
कितीही करण्याचा प्रयत्न करा, सारखी किरकिर करते, कधीच चांगलं बोलत नाही, काहीतरी सांगा. मी म्हटलं एक काम कर, तू आता वैतागलायस ना, मी सांगतोय तेवढा उपाय राबव. तो म्हटला महाराज काय करायचं? मी म्हटलं मी सांगतोय म्हणून एकच उपाय कर. म्हटला महाराज काय करायचं? मी म्हटलं कामावरून घरी गेल्यानंतर बायकोला काय बोलायचं नाही, पाण्याचा तांब्या दिला तर ठीक, नाही तर स्वतः घ्यायचा. आणखी जेवणाची वेळ होईपर्यंत बायको बरोबर बोलायचं नाही, मस्तपैकी फ्रेश होऊन टी व्ही बघत बसायचं. जेवणाची वेळ झाली, बायकोनं वाढलं तर ठीक, नाही वाढलं तर स्वतःच्या हातानं घ्यायचं. आणि पहिला घास मोडल्यानंतर तो भाजीमध्ये बुडवायचा आणि त्या आमटीमध्ये बुडवल्यानंतर तो भाकरीचा घास खायचा आणि खाल्ल्याबरोबर स्तुती करायला सुरुवात करायची. वाह, तुझ्या हातासारखी चव अख्ख्या जळगावमध्ये कुणाच्या हाताला नाही. सुगरण आहेस तू, सुगरण. अगं मीच येडा होतो, तुला आयुष्यभर नावं ठेवली, पण माझं काहीतरी पुण्य असल्याशिवाय तू माझ्या पदरात पडली नाहीस. एवढी स्तुती करायला सुरुवात करायची. म्हणला महाराज त्यानं काय होईल? म्हणलं बाकीचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित लागतोय तेवढंच कर. तो दुसऱ्या दिवशी घरी गेला, सांगितलेलं त्याच्या लक्षात होतं. कामावनं घरी गेला, हातपाय धुतले, पाणी प्याला, निवांत टीव्ही बघत बसला. जेवणाची वेळ झाली, इथनं पुढचं त्याच्या लक्षात होतं. महाराजांनी इथनं पुढं सांगितलंय ते जिथल्या तिथं झालं पाहिजे. जेवणाची वेळ झाली, बायकोनं जेवणाचं ताट दिलं, ह्यानं पहिला घास मोडला, आमटीमध्ये बुडवला आणि तोंडात घातल्याबरोबर त्यानं स्तुती करायला सुरुवात केली. वाह, तुझ्या हातासारखी चव अख्ख्या जळगावात कुणाच्या हाताला नाही. स्वतःची स्तुती कराय बायका मंडळ थांबत नाही. तुझ्या हातासारखी चव नाही, तू सुगरण नाही, सुगरण. अगं मीच येडा होतो. त्यानं जशी स्तुती कराय सुरुवात केली, बायको घरात गेली आणि तिथलं लाटणं घेतलं, बाहेर आली न गाड्याला जे धाड 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 धाड. हा, एवढ्या हळू नाही, लई जोरात ठोकलं. जे बायकोला गाड्यानं फोडून काढला जे बायकोला गाड्यानं हाणला, बायकोनं गाड्याला हाणला. तो म्हणला अगं काय झालं? चांगलं बोललं तरी सुद्धा तू मारते आणि तरी सुद्धा चांगलं बोलून सुद्धा तू मला कधी चांगलं म्हणत नाही. ती म्हणली, तो म्हणला झालं काय ते तर सांग. ती म्हणली तुमच्यासाठी करून करून माझ्या हाताला फोड आले, पण कधी नाही म्हणले नाही. रात्रीचा दिवस केला, तुमच्या बरोबर शेतात यायला कधी मागे सरले नाही. तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमची सगळी कामं केली, कधी चांगलं म्हणला नाही. आणि आज नेमकं शेजारच्या बाईच्यातनं भाजीची वाटी आणली आणि तुम्हाला गोड लागायला लागली. ह्याचं नाव संसार आहे. कितीही करा सुख भेटणार. चांगलं करायला जावा, वाटुळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारात जास्त अडकू नका. कितीही व्यथा तुम्ही मी सांगायच्या आणि तुम्ही ऐकायच्या, कारण तुमचं माझं सारखं आहे. संसाराविषयी कितीही बोलता येईल तरी संसार काय संपणार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चटके बसल्याशिवाय भाकर पदरात पडत नाही. संसारामध्ये अडकू नका. अशी 100 जण पारावरती बसलेले असतात, एकाची बायको लांब नाशी करते. हा, बायको लांब न खुणवते ते आपलं बायकोच्या ऐकण्यातलं असतं. पूर्वीच्या काळात बघा नंदीबैल यायचा का नाही? हा, पाऊस पडेल का गुबू गुबू गुबू, हा यायचा का नाही? यायचा ना. आता येत नाही. आता काळ बदलत गेलाय, आता बोलायला तेवढा वेळ नाही. पूर्वीच्या काळात सगळं चांगलं होतं, ते आपलं बायकोच्या ऐकण्यातलं होतं. बायकोनं सांगायचं आणि ह्यानं ऐकायचं. जय देव जय देव जय माझी बायको. बायको सांगेल तसं मी सगळं ऐको. जय देव जय देव. बायकोनं सांगायचं आणि ह्यानं ऐकायचं. ह्यातला गडी होता
जुन्या काळासारखा आजीबाई राहिले काय? हा, आता काळ लय बदलत गेला. जुना काळ किती गोड होता आहे का नाही? जात्यावरती जर दळण दळायला बसल्या तर माझ्या माता माऊल्या गोड अशा ओव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुक, ओव्या गाऊ कौतुके तू तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासवानी सासरा फिरते तिसरा, ओव्या गाऊ भरताना तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भरताना तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. म्हणायचं का नाही? म्हणायचं आहे. नंतर म्हणूया. ऐका, प्रत्येकाला जुन्या काळामध्ये गोड अशा ओव्या ऐकायला मिळायच्या. आता राहिले का? आता राहिलं नाही. जमाना सगळा फास्ट झाला. आत्तापर्यंत जरा ठीक आहे. हितनं पुढच्या आणखी 5-10 वर्षात नवऱ्यानं जर बायकोकडे प्यायला पाणी मागितलं, त्याची बायको जाणार. पहिल्या काळात पाणी आणायला लांब जायचं लागत होतं का नाही? हा, घागर घ्यायची, लांब तळ्यावरती नाही तर पिण्याच्या पाण्याच्या आडावरती जावं लागायचं का नाही? आता राहिलंय का? आता प्रत्येकाच्या घरात नळ आले. आणखी 5-10 वर्षानं बायकोनं नवऱ्यानं जर बायकोकडे प्यायला पाणी मागितलं, त्याची बायको त्या नळाला खालनं तोटी जोडणार, त्याला पाईप घालणार आणि पाईप त्याच्या तोंडात कोंबणार. फेक आहे प्यायचं इथे, आहे का नाही? हितनं पुढचा काळ लय कठीण आहे. या संसारात कितीही करा सुख भेटणार नाही. म्हणून सांगतो, तुकोबाराय आपल्याला ओरडून सांगतायत, बाबा रे तातडीने विचार करा. तुम्ही पुढे जर आणखी पुढे अवकाश आहे म्हणून जर शांत बसला तर आयुष्य निघून गेल्याशिवाय राहणार नाही. तातडीने विचार करा. सार काय आणि आसार काय? अभंगाचं पहिलं सारा सार विचार करा मोठा मोठे, 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 सारा 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 विचार करा मोठा मोठे. नाम दरगाची विठोबाचे, नाम दरगाची विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्मला सकाळचा, दयाच्या चिंतने निर्मल संकट, दयाच्या चिंतने निर्मल संकट, दयाच्या चिंतने निर्मल संकट, निर्मल संकट. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठे विठोबाचे,
आसार असणारा संसार आहे आणि सार म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या जवळ तुम्हाला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. सुखाचा गाभा तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो भगवान परमात्मा सुखाचा गाभा आहे. त्याच्या जवळ गेल्यानंतर जीवाला सुख भेटल्याशिवाय राहत नाही. सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पंढरपूरला गेल्यानंतर जीवाला सुख मिळतं. आपण 11-12 दिवस जरंडेश्वराच्या सानिध्यामध्ये पंढरपूरच्या दिशेने आपण जातो का नाही? आमच्या भागामधून सुद्धा मोठमोठ्या दिंड्या निघतात. पण या जरंडेश्वराचा प्रसाद किंवा या जरंडेश्वराचा आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर, त्या जरंडेश्वराची कृपा असल्यानंतर जीवनामध्ये काय मिळतं ह्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. अगदी लहान होतो, तुम्ही सगळे माझ्या जवळचे म्हणून सांगतोय. मला काय ऐका, कारण बाहेरचं सांगण्यापेक्षा स्वतःच्या जीवनातलं सांगावं. खरंच आपलं भाग्य आहे आपल्या जवळ जरंडेश्वरासारखं स्थान आहे. आपण श्रावण महिन्यामध्ये सगळेजण गर्दी करतोच. श्रावण महिन्यात कितीही पहाटेचं जावा, अगदी तुडुंगाशी गर्दी भरलेली असते. त्या हनुमंतरायांची कृपा. मी वारीत कीर्तन केलं होतं, मला वाटते 7-8 वर्षापूर्वी, 5-7 वर्ष तरी झाली असतील. त्यावेळेस माझं कीर्तन अगदी पडलं होतं. महाराजांनी सांगितलं कीर्तन करायची तुझी लायकी नाही. माझे गुरु आहेत, मी सांगतोय सगळ्यांच्या समोर, कीर्तन करायची तुझी लायकी नाही. तिथून पुढे 1 वर्ष थांबलो. संस्थेचं बांधकाम खाली चालू होतं. रात्री सगळे झोपल्यानंतर संस्थेमध्ये खाली जायचो आणि एकटा कीर्तन म्हणत बसायचो. पण मनाशी खुणगाट बांधलेली होती. 1 वर्षानंतर पुढच्या दिंडी सोहळ्यामध्ये ज्या वेळेस संधी भेटेल त्यावेळेस संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच वर्षी पुन्हा जरंडेश्वराच्या दिंडीमध्ये पंढरपूरमध्ये मला कीर्तन करायला भेटलं आणि त्या ठिकाणी महाराजांनी स्वतःनी छाती ठोकून सांगितलं, राहुलनं कीर्तन केलं, मला समाधान वाटलं. एवढी खुणगाट मी माझ्या स्वतःच्या मनाशी बाळगली होती. आणि ही कृपा मी तुमच्या भागामध्ये भरपूर ठिकाणी कीर्तनाला असतो. आता 13 तारखेला येणाऱ्या कटापूरमध्ये माझं कीर्तन आहे. पुन्हा तुमच्या कटापूर, गोगावलेवाडी ह्या पारायण सोहळा माझ्याकडे नियोजन असतं. भरपूर भागामध्ये मी तुमच्या कीर्तनासाठी इकडं सातारा रोड सगळीकडे येतो. पण गुरूंचा आशीर्वाद आणि महंत धनंजयगिरी बाबा यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. जेवढं शक्य होईल तेवढी या जरंडेश्वराची सेवा करणार. इथून पुढं सुद्धा मी अशीच सेवा करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. कारण ऐका, तुकोबराय सांगतात त्या देवाच्या जवळ सुख आहे, त्या भगवान परमात्म्याकडे सुख भेटतं. ऐका, आपण आनंदामध्ये पांडुरंगाच्या दिशेने जातो का नाही? पाऊस, ऊन, वारा काय सुद्धा कळत नाही. मसरा गुरं सगळी जागच्या जागी सोडून सगळे भगवान परमात्म्याकडे जातो. कारण वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नहे तुका पंढरीचा. ते भूत लय मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. देवाचे मुख्य 10 अवतार, पण आपल्या महाराष्ट्रात देवाचा अवतार नाही. पण आपलं भाग्य आहे पंढरपुरामध्ये जो आपला पांडुरंग परमात्मा आहे ना, सगळ्या देवांचा बाप, तो जगाचा मालक आपल्या पंढरी नगरीमध्ये आहे. हे आपलं भाग्य आहे का नाही? अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देवादी देव बरवा. आहे का नाही? सगळ्या देवांचा बाप पंढरपुरामध्ये आहे. जीवाला सुख हवं असेल तर त्याच्याकडे गेल्याशिवाय मिळणार नाही. तुमचा 8-9 दिवस पारायण सोहळा चालत असेल, पण या 8-9 दिवसामध्ये तुम्ही एवढ्या गर्दीने इथपर्यंत पोहोचलाय.
निश्चित तेवढ्या 8-9 दिवसात जीवाला सुख वाटतं का नाही? कानावरती काकडा आरती ऐकायला आल्यानंतर, हरिपाठामध्ये हे सगळे विद्यार्थी नाचताना पाहिल्यानंतर किंवा कीर्तन ऐकल्यानंतर जीवाला समाधान वाटतं का नाही? हे सुख फक्त भगवान परमात्म्याच्या सानिध्याशिवाय भेटू शकत नाही. भगवान परमात्मा सुख मिळण्याचं ठिकाण आहे, म्हणून त्याच्याकडं गेलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठे विठोबाची. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही तुमच्या कंठामध्ये धारण करा, सदैव त्याचं नामचिंतन करा, कारण तेवढंच फक्त तुमच्या बरोबर जाणार. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार. अवघ्या जगावरती विजय मिळवलेला राजा सिकंदर जात असताना सगळ्यांना सांगितलं, तिरडीवरती माझे दोन्ही हात रिकामे खाली सोडा, अख्ख्या जगाला कळू द्या, जिवंत होतो तोपर्यंत जगावरती अधिराज्य गाजवलं, पण जाताना काही नेऊ शकलो नाही काही घेऊ जाऊ शकत. सुखाच्या साठी धडपड करत बसतो, सुख नाही भेटणार. आहे तोपर्यंत आयुष्य त्याच्या भक्तीमध्ये व्यतीत करा, कारण तोच जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्याला संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, किंवा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. तुम्ही जर त्याची भक्ती केली तर तो मागे पुढे उभा राहून तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक संतांनी या मृत्यूलोकात आल्यानंतर त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सकल संत मांदियाळीने त्या भगवान परमात्म्याचं मनापासून नामस्मरण केलं आणि त्या देवाला आपलंसं केलं. कितीतरी संतांची उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो, ऐका. एक दृष्टांत सांगतो आणि माझी कीर्तन सेवा झाली, ऐका. एक दृष्टांत सांगतो, मधलं भजन घेऊया आणि नंतर आपण दृष्टांत घेऊया. सगळेजण ताट बसा, ताट सगळे ताट. जो कीर्तनामध्ये करेल टाळीची टाळा टाळी, त्यास उद्या सकाळी यमकव टाळी. उद्या जर कुणाचं बरं वाईट झालं तर माझ्याकडे यायचं. सगळे हातवर. इकडं मंडपाच्या बाहेर बसलेले महाराजाला चुकवाल, देवाला फसवणं एवढं सोपं नाही. सगळे हातवर. सगळ्यांनी मनापासून नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा Kumar
सारासार विचार करा सारासार विचार करा उठावती कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निचल संकट दयाच्या चिंतने निचल संकट सारासार विचार करा उठावटी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात जर त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही नामस्मरण केलं तर त्याचा फायदा काय होतो तर तुमच्या वाटेला आलेलं संकट तो भगवान परमात्मा त्या संकटाचं निरसन केल्याशिवाय राहत नाही आणि भवसिंधू पार करून तुम्हाला पहिलं तीरापर्यंत तो भगवान परमात्मा पोहोचवतो. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जर तो भगवान परमात्मा आपलासा झाला की मग संकट शिल्लक राहत नाही. कारण भाव बळे आकळे येरविना कळे कर तळी आवळे तैसा हरी. भाव जर प्रामाणिक असला तर त्या भगवान परमात्म्याला सुद्धा आकळता येतो. पण शुद्ध भाव असला पाहिजे. ऐका त्याचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनातलं संकट नाहीसं केल्याशिवाय तो देव राहत नाही. छोटासा दृष्टांत आहे. माझी कीर्तन सेवा झाली. ऐका नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व करत असणारी श्री संत जनाबाई वयाने लहान होती पण विठ्ठल भक्ती अंतःकरणामध्ये उत्स्फूर्त भरलेली होती. एखाद्या दिवशी जर कामाचा जास्त लोड पडला तर जनाबाई देवाला हाक मारायच्या. अरे देवा माझ्यासाठी ये ना रे देवा. देवा मला काम उरकत नाही देवा मला मदत करायला ये ना. लहान असणारी जनाबाई देवाला भावयुक्त अंतःकरणाने हाक मारायची आणि देव सुद्धा जनाबाईंना मदत करण्यासाठी यायचा. एके दिवशीचा प्रसंग आहे. जनाबाई घरामध्ये दळण दळत होत्या आणि दळण दळत असताना जनाबाई देवाला हाक मारतात. अरे देवा माझ्यासाठी येणार रे देवा. देव सुद्धा जनाबाईंची हाक ऐकून देव सुद्धा जनाबाईंच्या घरी येतो. ऐका लक्षपूर्वक ऐका माझं कीर्तन झालंय. देव जनाबाईंच्या घरी येतो. जनाबाई दळण दळत असतात. जनाबाई देवाला म्हणतात अरे देवा मला मदत करू लाग ना देवा. मला आज दिवसभर भरपूर शीण आलेला आहे. थोडी मदत करणार रे देवा मला. देव म्हणला जने मी तुला मदत करायला तयार आहे पण मी तशी मदत करणार नाही. तुला काहीतरी म्हणावं लागेल. त्यावेळी जनाबाई ओव्या सुरू करतात. महिला मंडळ सगळ्यांनी पाठीमाग म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुक. आवाज नाही आवाज आला पाहिजे. आवाज मोठ्यानं मोठ्यानं म्हणा. मी पुढं म्हणेन नंतर महिला मंडळ आणि त्याच्या पाठीमागं पुरुष मंडळ. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुक. वव्या गाऊ कौतुके तू ये रे बाप विठ्ठला. वव्या गाऊ हा हा पाठ नाही. वव्या गाऊ कौतुके तू ये रे बाप विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुक. ए सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओया गाऊ कौतुक तू ये रे बा विठ्ठला. ए ये रे बा
प्रपंच दळण दळिले पीठ म्या बरिले लावणी पाची बोटी गे तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई ओव्या सुरू करतात. देव म्हणतो अगं जणे तेच काय दररोज म्हणतेस आहे का नाही. एखादा भजनी जर दररोज तेच म्हणायला लागला तर लोक काय म्हणतात, अरे काहीतरी बदल कर जरा, आहे का नाही. कुठं बी जाईल जैसे थे, आहे का नाही. काय बदलच नाही गाड्यात म्हटल्यावर वैतागतील का नाही लोक. ऐका जनाबाई, देव म्हणतो जणे अगं दुसरं काहीतरी म्हण ना, माझा गोड दृष्टांत आहे. ऐका त्यावेळेस जनाबाई सुरू करतात. विठ्ठला आमचा पिता ग, रुक्मिणी आमची माता ग. देव सुद्धा जनाबाईंच्या पाठीमाग म्हणतो विठ्ठला आमचा पिता ग, रुक्मिणी आमची माता ग. माता ग म्हटल्याबरोबर जनाबाई देवाला थांबवते. देवा जास्त पिक्चर बघायचा नाही, जास्त पिक्चर बघितल्याला चांगलं नसतं देवा. अरे रुक्मिणी तुझी माता पत्नी आहे, पत्नी. तू माता ग म्हणतोयस देवा, चुकतंय तुझं. जनाबाई सांगतात. त्यावेळेस देव म्हणतो अगं जने तुझ्या भावयुक्त अंतकरणाने गायलेल्या भजनामुळे मी भान विसरून गेलो, माझ्या लक्षात आलं नाही. जनाबाईंबरोबर देव दळण दळू लागतो. ऐका संध्याकाळची वेळ होते, झोपायची वेळ झाल्यामुळे दोघे जण वैतागलेले असतात. देव आपल्या गळ्यातले अलंकार काढून जनाबाईंच्या खुंटीला अडकवतो आणि देव तिथे जनाबाईंच्या घरातली फाटकी गोदडी घेऊन झोपी जातो. ऐका पहाटेची वेळ होते. इकडं देवळामध्ये काकडा आरतीला सुरुवात होते. काकडा आरती सुरू असताना उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी लय मला पण अजून कीर्तन करू वाटतंय, पण हे घड्याळ थांबत नाही. आता काढून ठेवलं असतं, पण माझं काढल्यानं तुमचं पण चालायचं राहणार आहे का. ऐका लय भारी वाटतंय, पण आता वेळ आपल्याकडे कमी. जनाबाई दोघे जण झोपी जातात. काकडा आरतीला सुरुवात झाल्यानंतर देव लगबगीने जागा होतो. गळ्यातले अलंकार जनाबाईंच्या घरी विसरून जगाचा मालक भगवान परमात्मा जनाबाईंच्या घरातली फाटकी गोदडी घेऊन लगबगीने जाऊन विटेवरती उभा राहतो. सगळ्यांचं लक्ष देवाकडे जातं. देवाच्या अंगावरती फाटकी गोदडी आहे, गळ्यामध्ये अलंकार कुठेही दिसत नाहीत. आता करायचं काय. सगळीकडे हाहाकार होतो. चोरी झाली, देवाचे अलंकार चोरीला गेले. कोणीतरी देवाचे सगळे अलंकार चोरलेले आहेत. सगळीकडे कालवा होतो. सगळीकडे कालवा झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. त्यातला एक जण बऱ्याच वेळ कालवा चाललाय म्हणल्यानंतर पुढे येतो आणि त्यातला एक जण सांगतो, ही फाटकी गोदडी मला असं वाटतंय जनीचीच असली पाहिजे. ती पोरगी सारखी देवाच्या पुढं लुडबुड करत असते. मला असं वाटतंय ही गोदडी ज्या अर्थी तिची आहे त्या अर्थी देवाचे अलंकार सुद्धा तिनंच चोरले असावे. सगळेजण मिळून जनाबाईंच्या घराकडे जायला निघतात. जनाबाईंच्या घरी गेल्यानंतर ऐका पंढरपुरातला प्रसंग आहे. घरी पोचल्यानंतर जनाबाईंच्या घरामध्ये एका खुंटीला देवाचे अलंकार सापडतात. जनाबाईंना चोर म्हणून ठरवण्यात येतं. तूच देवाचे अलंकार चोरलेस, आता काय बोलायचं नाही. जनाबाईंना सुद्धा लक्षात येतं माझ्या घरामध्ये देवाचे अलंकार सापडलेत. आता मी कितीही ओरडून सांगितलं तरी माझं कोणी ऐकणार नाही. याच भूवैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये वाळवंटामध्ये सूळ उभा करण्यात आलेला असतो. लहान अशा जनाबाईंना सुळावरती देण्याची शिक्षा सुनावण्यात येते. ऐका सुळावरती नेत असताना जनाबाईंना विचारण्यात येतं, तुझी शेवटची इच्छा काय सांग. शेवटची इच्छा विचारल्यानंतर जनाबाई सगळ्यांना सांगतात,
माझी शेवटची इच्छा फक्त एकच आहे, मला एकदा देवाला भेटायचंय, एकदा मला त्याचं दर्शन घ्यायचंय, एकदा फक्त मला तुम्ही त्याला भेटवा, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. सगळेजण जनाबाईंना घेऊन मंदिरामध्ये जातात. एक शेपक प्रमाण आहे, असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्यावरी. जनाबाई देवाला म्हणतात, समोर उभ्या राहिल्यानंतर देव सुद्धा खाली मान घालून उभा राहिलेला आहे. आणि जनाबाई देवाला सांगतात, अरे आयुष्यभर तुझी भक्ती केली, कधी तुला खाऊ घातल्याशिवाय मुखामध्ये अन्नाचा कण घातला नाही, तुझं नामस्मरण केल्याशिवाय माझा दिवस मोडला नाही, सतत तुझी भक्ती केली, तुला मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अरे माझ्या बरोबर गोड बोलून राहत होतास आणि माझ्या बरोबर असा वागलास, सांग माझी काय चूक आहे? तुझी भक्ती केली हे माझं चुकलं का? तुझं नामस्मरण केलं ते चुकलं का? सांग नक्की माझं काय चुकलंय? देव सुद्धा खाली मान घालून उभा होता. ज्याच्या सत्तेनं सृष्टी चालते तो विधाता, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तो देव सुद्धा खाली मान घालून उभा होता. जनाबाईंना काय उत्तर द्यावं देवाच्या लक्षात येत नव्हतं. ऐका, त्यावेळी जनाबाईंना देव म्हणतोय, अगं जने तू सुळावरती जाऊन तर बघ, सुळावरती जाऊन तर बघ म्हणल्यानंतर देव म्हणतो, सुळावरती जाऊन बघ म्हणतो वर तोंड करून, माझी चुकी नसताना मला चोर म्हणून ठरवलंस आणि वर तोंड करून आणखी सुळावर जा म्हणतोयस. अरे काय बोलतोय, तुला कळतंय का? जनाबाईंचा अधिकार सामान्य नव्हता. जनाबाईंनी देवाला शिव्या देताना सुद्धा मागे पुढे विचार केला नाही. अरे विठ्या मूळ माहेच्या कारट्या, त्या शिव्या फक्त जनाबाईंच्या तोंडाला शोभून दिसतात, मी त्याचा उच्चार करू शकत नाही. जनाबाईंना देवाने शिव्या द्याव्या एवढा अधिकार जनाबाईंचा होता, सामान्य अधिकार नव्हता. ऐका, त्यावेळेस देव म्हणतो, अगं जने माझ्यावरती विश्वास आहे ना तुला? तुझ्यावरती भरपूर विश्वास होता, पण तू विश्वासाच्या आता मला विश्वास ठेवायला तू भाग पाडलंस. आता मी विश्वास ठेवू शकत नाही पुन्हा. अगं जने माझ्यासाठी एक काम कर, तू सुळावर जाऊन तर बघ. देव 3-4 वेळा सुळावरती जाऊन बघ, जाऊन बघ, जाऊन बघ म्हटल्यामुळे जनाबाईंच्या लक्षात येतं, निश्चित काहीतरी आश्चर्य घडणार असावं. जनाबाई सुळाच्या दिशेने जाऊ लागतात. वाळवंटामध्ये सुळ उभा केलेला असतो. जनाबाईंचा स्पर्श त्या सुळाला झाल्या क्षणी त्या सुळाचं देखील पाणी पाणी होऊन जातं. सोपान ऐकुनी मुक्ताईची वाणी, देवानी सुळाचे त्या केले पाणी पाणी. भगवान परमात्म्यानं जनाबाईंचं रक्षण केलं, कारण सदैव कंठामध्ये त्या विठ्ठल भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं. जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. राम नामाचा उच्चार केला पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तर शेवटी जाऊन तुकोबाराय सांगतात, तुका मने कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाची. त्याचं गुणगान गायलं, त्याचं नामस्मरण केलं की नुसता याच कुळापुरता तुमचा उद्धार होत नाही, तर कोटी कुळांचा उद्धार आणि पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. अभंग जेवढा माझ्या बुद्धीला पटेल, माझं मुळीच म्हणणं नाही की अभंगाचा भावार्थ असाच असेल, पण माझ्या अल्पशा बुद्धीला पटेल असं अभंगाचं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली करविली तेसे केले कटकट वाकोडी कानेट देवजान यथामती येत अवकाश. संकल्पित वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 10 मिनिटं मला वाटते जरा थोडी पुढे गेलेली आहेत, पण तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण बोलण्यासारखं भरपूर आहे. एकदा बोलायला उभं राहिलं आणि अशा आनंददायी वातावरणामध्ये तर वेळ निघून गेलेला सुद्धा लक्षात येत नाही. उत्कृष्ट गायनाची साथ केली आमचे विजय महाराज, त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी लहान असल्यापासून त्यांना बघतोय. मी लहानाचा मोठा झालो, पण त्यांच्या आवाजाची उंची काय अजून कमी झाली नाही. आवाज ऐकल्यानंतर दगडाला सुद्धा पाजर फुटेल आहे का नाही, असा आवाज आहे का नाही. असं सुरुवातीच्या दिवशी जर वातावरण जर असं झालं तर शेवट पण त्याच्यापेक्षा चढ लागत जातो. त्यामुळं मला ग्रामस्थांनी सांगितलं, पहिला दिवस तुम्हाला दिलाय मच्छिंद्र महाराज आहे का नाही. तुमच्याच गावामध्ये जरंडेश्वराच्याच दिंडीमध्ये कीर्तनाला सुरुवात झाली आहे का नाही. महाराजांचा फोन आला होता. मच्छिंद्र महाराज म्हणले, पहिला दिवस तुम्हाला दिलाय. भागातल्याच महाराजांना आम्ही पहिला दिवस देतो. म्हणजे पहिला दिवस नेटानं झाला की पुढचं लय नेटानं होतं आहे का नाही. पण मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही. मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या या कोरेगाव तालुक्याचं माझ्यावरती खूप उपकार आहेत. या तुमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने अमोल सर असतील, ही लहान लहान लेकरं या ठिकाणी उभी आहेत. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काही माझ्या बुद्धीला पटेल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही चुकलं असेल माझं मला परत करा, आणि त्यातून काही बरोबर असेल ते मात्र आपल्या घरी घेऊन जा. या कथा कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. नाहीतर नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. बुवा येणार, कीर्तन करणार, आपण इथं बसणार जागा अडवून, आणि आपल्यात काहीच बदल नाही, त्याचा उपयोग नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना 18 अध्याय वाचले, त्याच्यापेक्षा एका ओवीचं मी आत्मचिंतन केलं, आणि एक ओवी माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी बदल म्हणून वापरली, ते श्रेष्ठत्वाला ठरतं. नाहीतर नुसती ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा काही उपयोग नाही. त्यातला सार सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. पुनश्च एकदा सगळ्यांचं दर्शन घेतो. गोगावलेकर ग्रामस्थ मंडळी आहेत, आमचे आप्पा समोर बसलेले आहेत. पाठीमागं सुद्धा पाटकळची ग्रामस्थ आहेत, पंचक्रोशीतली सगळी, भाकरवाडीतली काही जण आहेत, सगळेच जण. आणि मी सांगितलं मागाशी सुद्धा, ह्या सगळ्यांचं माझ्यावरती भरपूर प्रेम आहे त्यांचं. पहिल्यांदा दिंडीमध्ये भेटल्यानंतर, अक्षरशः भेटल्यानंतर एवढा आनंद झाला होता, कारण मी चाली म्हणत होतो त्यावेळेस मला हे सगळेजण सांगायचे, असं नाही असं, असं नाही असं. आणि त्यांना सुद्धा माझा अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी 2 गोष्टी सांगितल्यामधला राहुल आता मोठा झालेला आहे. म्हणून असाच आशीर्वाद, असंच प्रेम तुम्ही सगळेजण माझ्यावरती ठेवा. नाना 2 नानाच आहे तिथं आहे का नाही. नाना बाजूला उभेत, आमचे विजय ढाणे असतील, त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. अमोल सरांचं दर्शन घेतो. उत्कृष्ट हार्मोनियमची साथ केली, बाबांचं सुद्धा दर्शन. आपल्या गावचं रत्न, मृदुंग विशारद, मृदुंग अलंकार रोहित महाराज टिपरे. तुमच्या जिल्ह्यापुरतं त्यांचं नाव मर्यादित नाही, आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांची ओळख आहे. म्हणून त्यांचं सुद्धा दर्शन. आणि हे तुमच्या गावचं वैभव आहे. सर भरपूर, आता सरांचा तर परमार्थ फार मोठा आहे, पण आम्ही पोरं आजकालचे आहे का नाही. आम्हाला कुठेतरी पाठबळ चांगलं मिळालं तर निश्चित लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. इवलेसे रोप लावेले द्वारी, आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. ह्या लहान लेकरांना जर टाळ घेऊन उभा राहायच्या आधी सरांनी सांगितलं असतं, ए बस खाली, तुला जमत नाही. इकडं तुम्हाला वाटतंय का 100-150 टाळकरी दिसलं असतं, वाटतंय. टाळ चुकल्यानंतर त्यांना जर तुम्ही ओरडला असता, म्हटलं असता टाळ ठेव, तुला जमत नाही, इकडं आला असतं का. ते म्हणणार हे टाळ आणि ही तुझी माळ, मला काही घेणं देणं नाही, मी निघालो, मला बोलल्याला चालत नाही. ह्या पोरांना टाळ चुकला चालेल, पहिल्यांदा चुकतेल, दुसऱ्यांदा चुकतेल, तिसऱ्या वेळी बरोबर आल्याशिवाय राहत नाही. पण जुन्या खोडांनी मात्र हे सांभाळून घेतलं पाहिजे. कारण घराचा मुख्य व्यक्ती जर व्यवस्थित असला
तर घर व्यवस्थित राहतं. पण मुख्य माणूस जर वाकड्यानं चालायला लागला तर घर कोसळल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही वडीलधारी लोक आहात. तुमच्या सगळ्यांना माझं लहान तोंडी मोठा घास एकच वाक्य सांगतो, ह्या लेकरांना पाठबळ देता येईल तेवढं द्या, पण या लेकरांचं खच्चीकरण मात्र कधी करू नका. चुकल तिथं जवळ घेऊन सांगा, पण 4 माणसात ओरडल्यानंतर पुन्हा ती इकडे येणार नाहीत. आणि ही लेकरं उद्याचं भविष्य आहेत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखा उजल के, यह देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. आजचा बालक उद्याचा पालक या महाराष्ट्राचा चालक मालक आहे. म्हणून ही तरुण पिढी घडली पाहिजे. आणि तरणा भाग्यवंत नटेहरी कीर्तनात तरुण पोरांनी इकडं आलंच पाहिजे. त्याशिवाय आपला परमार्थ वाढणार नाही. ह्या तरुण मुलांचं सुद्धा दर्शन घेतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी. सगळे एका कपड्यात आहे का नाही? सरांनी जोरदार सगळी पॅन्ट शर्ट नाही कोणाचं काय नाही, सगळी इकडं फर्स्ट ते लास्ट पर्यंत बघितलं तर सगळी पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आहेत. सगळी जण अशी लेकरं घडली पाहिजेत. सगळ्यांचं दर्शन घेतो. माझ्याबरोबर आलेले आमचे शूटिंगवाले दादा असतील, संत सेवा हरीचा कावा यांचं यूट्यूब चॅनल आहे. भरपूर मोठा यूट्यूब परिवार आहे त्यांचा. त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. हिथं झालेलं कीर्तन त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या भागामध्ये आम्ही एक अशी परंपरा आता चालू केलेली आहे बुवा, जिकडं तिकडं सप्ताह होईल. 50 ते 70% आता होत आले. जिकडं कार्यक्रम असतील तिकडं शूटिंग कार्यक्रमाची होत असते. त्यानं काय यूट्यूबला मोठेपणा मिटावं म्हणून नाही, पण आपला कार्यक्रम हिथून पुढच्या 30 वर्ष झाल्यानंतर जरी बघायचा झाला तरी आपण पोरांना सांगू शकतो असा सप्ताह चालायचा, अशी पोरं पाठीमागं उभी राहायची. त्यासाठी आठवण म्हणून का होईना, पण अशी परंपरा आम्ही आमच्या भागाकडे राबवलेली आहे. माझ्याबरोबर आलेले आमच्या गावातील नामांकित व्यक्तिमत्व विलासबुवा असतील, त्यांचं सुद्धा दर्शन. माझे मोठे चुलते वडिलांप्रमाणे ज्यांनी मला प्रेम केलं, संस्थेत असताना एक फोन केल्यानंतर सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत जिथल्या तिथं पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळंच मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. माझे मोठे चुलते शिवाजी पवार, त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. आता बोलण्याच्या ओघात एखाद्याचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो, कारण सगळीच आपली आहेत. ज्यांचं नाव राहिलं असेल 2 हात 3रं मस्तक टेकून सगळ्यांचं दर्शन सेवेला हो. त्याचबरोबर आपल्या जामगावचे सुपुत्र युवा कीर्तनकार श्री हरिभक्त पारायण राज महाराज निकम या ठिकाणी पाठीमागं आहेत. संस्था सोडली, आता संस्था पूर्ण झाली. 5-7 वर्ष माझ्याबरोबरच होते. त्यांचं सुद्धा दर्शन, उत्कृष्ट गायन सुद्धा करतात. दररोज ये इकडे मायकाजवळ, लांब उभा राहिलाय आज, मायकाजवळ ये जर दररोज. राज महाराज त्यांचं सुद्धा दर्शन घेतो. आपल्या भागामध्ये भरपूर विद्यार्थी तयार होत आहेत. त्याचबरोबर साहिल महाराज असतील, सगळ्यांचं दर्शन आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे कुले रे वा कुले उतरे का उच्चारिला विकार